वरती ऑफ स्टिक वरती चेंडू निघून गेलाय. आपण पहिला चेंडू संतोष डॉट आलाय. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय आणि महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 1 ची मेगा फायनल सुरू झाले. धीरज भोईर अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट टाकलाय. तर निश्चितच आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय आणि यावेळेस आणखीन एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी बॅकफूट वरती संतोष सर आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र निहाल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू डॉट केलेत. महत्वपूर्ण लढत आहे मेगा फायनल. अगदी बरोबर आहे. पहिलं षटक आहे बॅकफुटला ढकललंय थोडंसं भूमी फायटर्स या टीमला आणि निहाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. थोडंसं क्रिजचा प्रॉपर वापर करायला लागेल निहालला. पुढचा बॉल फुटवर्कचा वापर नाहीये अद्यापर्यंत. आपण पाहतो या वेळेस आणखीन एक तिसरा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. परिवर्तन केले बदल केले परंतु कुठेतरी अंगलट आले असं दिसू लागलंय. कारण पहिले 3 चेंडू या वेळेस डॉट आलेत. धीरज भोईर एक जबरदस्त गोलंदाज एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या गोलंदाजीच्या धारेवरती हा संघ अर्थातच आपण पाहतोय आरजू 11 संघ पुढे अंतिम लढतीमध्ये आलाय. निहालला एक संधी आहे मी म्हणेन आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. पुढचा बॉल धीरज भोईर निघतायत. धीरज भोईरच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहतोय सेटवला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. सिंगल मिसफिट होईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केले. खातं ओपन झालंय अकाउंट ओपन झालंय आणि इथे मात्र प्रारंभ झालाय शुभारंभ झालाय आरंभ झालाय सुरुवात झाली आहे. अगदी बरोबर आहे. 2 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात आणि निहालच्या बॅटमधून त्या धावा येत आहेत. म्हणजे श्री गणेशा झालाय. आता धावफलक सुरू झालाय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 इथे सुरू झाले फायनलची मॅच. 2 धाबा यावेळेस पुढला बॅट चिकट घेतली आहे. शॉर्ट थॉट बॅट वरती रोखले गेले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हरथ्रो परंतु त्याला बॅकअप कव्हर लगेच केलाय. निश्चितच आपण पाहतोय 4-6 मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्याच्यासाठी असतो तो मॅन्डेटरी पॉवर प्ले त्याचा उपयोग मात्र निहालला करता येत नाहीये. सलगचे 3 डॉट त्यानंतर डबल आणि पुन्हा आता मात्र डॉट. 5 बॉल अगदी होताना पाहायला मिळतात आणि 5 बॉलवरती आपण जर पाहिले तर केवळ 2 धावा स्कोरबोर्डती येताना पाहायला मिळतात. 5 बॉल झालेत. धीरज भोईर बॉलिंग मार्गवरती पाहताय तुम्ही. नवी मुंबई एक्सप्रेस अगदी धारावेगावचा हा बॉलर मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारे बॉल टाकताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल 2 धाबा आतापर्यंत आले. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न. सेफ झोन आहे. सिंगल वरती थांबावं लागेल. डबलचा प्रयत्न कॉलिंग चुकली आहे. तिथे मात्र एक सिंगल येते आणि धावसंख्या झाली धावफलकावरती 3 धाबा. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगत आणि फक्त धाबा खर्च केल्यात त्या 3. म्हणजे धीरज भोईरनं दाखवून दिलं की कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्ले 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण लगावलं जातं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो मात्र गोलंदाज धीरज भोईरनं. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिलं षटक पाहिजे होतं स्वप्नवत सुरुवात अगदी आरजू 11 संघ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 3 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. परंतु आज भूमिपुत्र मैदान पाहिलं तर तुडुंब गर्दी पाहायला मिळते. अगदी व्यासपीठाच्या उजव्या साईडला तुम्ही जर पाहिलं तर अगदी लोक त्या ठिकाणी गर्दी केले. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बाउंड्री लाईनवरती सगळे लोक त्या ठिकाणी मातीत बसताना आपल्याला पाहायला मिळतात. हे क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे संपूर्ण कोपरकेना आणि नवी मुंबई नगरीमधले प्रेक्षक आहेत. क्या बात आहे. निश्चितच आणि प्रेक्षक मायबाप वर्ग नसतील ना तर काहीच करता येणार नाहीये. कारण प्रेक्षकांशिवाय मॅचेस नाहीये. प्रेक्षकांशिवाय स्पर्धाच नाहीये. प्रेक्षक असतील तरच सगळं काय होईल. परंतु गमतीशीर बाब एक असते प्रेक्षकांची संतोष सर की नवरा मरो नवरी मिळो आम्हाला फक्त जेवण मिळो. म्हणजे कोणी जिंको कोणी हारो त्यांना काही फरक पडत नाहीये. परंतु एन्जॉय म्हणजे क्रिकेटचा एन्जॉय. अगदी बरोबर आहे. कारण प्रेक्षकांना काय हवंय तर मॅच मध्ये चौकार षटकार हवंय. तर अगदी हाय स्कोरिंगची मॅच त्यांना हवी आहे आणि त्यासाठी तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. भूमी फायटर्स आता मात्र संघ विचार करत असेल की पहिलं षटक गेलंय. पहिलं षटक आपण म्हणून देवाला गेलं परंतु उर्वरित 4 षटकांमध्ये आक्रमण केलं जाईल आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण विचार केला ना तर 70 धावा हव्या आहेत आरजू 11 संघाला थांबवण्यासाठी. निश्चितच आपण जर पाहिलं तर यावेळी 4 षटकं म्हणजे 24 चेंडू बॅलन्स आहेत. फॉर्मॅट आठवला मुंबई इंडियन्सचा की पहिल्या हाफ ट्रॅक मध्ये पराभूत होतात आणि त्यानंतर जेव्हा कमबॅक करतात ना तेव्हा मात्र प्रतिस्पर्ध्याला घाम फोडतात. पाहूया भूमी संघाकडून तसंच पाहायला मिळतंय का. विवेक शिंदे सेकंड षटकासाठी पहिला चेंडू. KSK मधील एक दमदार ऑलराऊंडर प्लेअर मैदानाच्या आतमध्ये थोडासा खराब थ्रो पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळवले स्ट्राईक मिळवतोय तो मात्र आता मात्र भावेश मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेतले संतोष सर. अगदी बरोबर आहे. सिंगल घेणं गरजेचं होतं कारण आपण जर पाहिलं ना भावेश नाईक धारावेगावचा सुपरस्टार बॅट्समन आहे आणि त्याला जास्तीची स्ट्राईक देणं गरजेचं होतं. आणि बॉलिंग मार्कवरती तुम्ही रुळेगावचा विवेक शिंदे आहे. सध्याच्या घडीला सातारा जिल्ह्यामध्ये अनेक तालुका प्रीमियर लीग होतात आणि या तालुका प्रीमियर लीग मध्ये
विवेक शिंदेला जास्तीची मागणी आहे आणि तोच अगदी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती अगदी चिक्की सिंगल घेतले, भावेश नाईकला स्ट्राईकला आणलंय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फटाके फुटताना पाहायला मिळतील तुम्हाला. निश्चितच आपण पाहतोय पहिला चेंडू यावेळेस स्पेस करतोय भावेश नाईक आणि यावेळेस आपण पाहू शकाल नो 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 वा रे वा वा भैया गेंद चली गई झुमरी तलैया 6 धावा षटकार. त्रिपाठीचे आमचे सन्मान्य आदरणीय श्री रंगजी कदम साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर निश्चितच आपण पाहतोय षटकाराला आणि या षटकारावरती आपण पाहू शकाल जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेस कमबॅक करतोय विवेक शिंदेने दाखवलंय. यावेळेस माझी बारी आहे, यापूर्वी तुझी बारी होती आणि बारी बारी सबकी बारी आती है भाई और वही गेंदबाजी मैदान के अंदर तीच गोलंदाजी पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर आहे. विवेक शिंदेचं कौतुक करावं लागेल. या अगोदरच्या बॉलवरती ओव्हर पिच बॉलवरती षटकार मारला होता भावेश नाईकने, परंतु या बॉलवरती फिंगर रोल्स केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि विवेक शिंदे यांना यश आलंय. निश्चितच आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा देख, चल 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 भाई, छे 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 छक्का. तो मग स्विच हिटचा फटका होता. 22 यार्ड्स tenniscricket.in माध्यमातून पाहायला मिळतोय. स्विच हिटचा अल्टीपल्टी स्ट्रोक अगदी पडले, परंतु या बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि सांगितलंय जा शोधून आणा षटकार. निश्चितच आपण पाहतोय धापलकावरती धावा झाल्या त्या 16 धावा. भावेश इन फॉर्म मध्ये आलाय, तालात आलाय, सुरात आलाय, जोरात आलाय, जबरदस्त आलाय, सगळं काही घेऊन गेलाय. आणखीन एक फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. एक तू है, एक तू है और तू ही इस खेल का सरताज है. ये तो खरा सिक्का. सो मच, काय फटका खेळला होता. बॅक टू बॅक वन्स अगेन वन्स मोर स्विच हिटचा फटका. वाह, भावेश नाईक चमकतोय मैदानाच्या आतमध्ये, दादागिरी दाखवतोय कोपरखेडण्याच्या या मैदानामध्ये. वाह, क्वालिटी बॅटिंग, षटकार आलाय. 22 रन, 22 धावा, विस्फोटक बल्लेबाजी, विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग भावेश, भावेश आणि भावेश आर पार लगातार बार बार. ए भाई मैं शेर तू तो ढेर. गोलंदाजाच्या चिंदड्या चित करून टाकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लाडीजे कोणासाठी आलाय तुम्ही नक्की या मैदानामध्ये? दादा मी फक्त तुमच्यासाठी आलो आहे. किरण दादा मस्कर, पाटण तालुक्याचा बुलंद आवाज. तुम्ही कोणासाठी आलाय या मैदानामध्ये? पाटण तालुक्यामध्ये जे तुमचा आवाजसाठी पूर्ण मॅच जे आहे ते कॉमेडी एका साईडला, मॅच एक साईडला, या लेवलचा तुमचा आवाज आहे आणि त्यासाठीच आम्ही सगळी पाटणची जे आहे ना फॅन ते तुमच्या आवाजाचं आहे आणि ते कॉमेडीचा आवाज भेटल्यानंतर आम्ही सगळे खुश झालो. मॅच कोण घेऊन जाणार, भावेश की दुसऱ्या बाजूला केतन मात्रे? भावेश. भावेश, तुला काय वाटतं मॅच कोण घेऊन जाईल? भावेश. तुम्हाला काय वाटतं? भावेश. तुला काय वाटतं? भावेश. केतन मात्रे घेऊन जाईल असं कोणाला वाटतं? हात वर केला, केतन मात्रे मॅच घेऊन जाईल. केतन मात्रे इकडे या, इकडे या, इकडे या. मॅच कोण घेऊन जाईल? केतन मात्रे. तुमचा आवडता आहे? वन साइड केतन मात्रे. वन साइड केतन मात्रे. भावेश पवार कोणाला वाटतं मॅच घेऊन जाईल? हात वर करा, हात वर करा, हात वर करा. आणि निहाल ग्रुपची स्पर्धा कोणाला आवडले तर सगळ्यांनी हात वर करा. एकदा निहाल ग्रुपसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. एकदा टाळ्यांचा आवाज कमी आहे, खूप कमी आहे, खूप कमी आहे. शिट्ट्या पण नाहीये त्याच्यामध्ये. निहाल ग्रुपची स्पर्धा. तू कोणासाठी आलायस? वाव, कोण घेऊन जाईल मॅच, भावेश की दुसऱ्या बाजूला केतन? सगळे भावेश बोलतात. लेट सी काय घडते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा जाऊयात. थँक्यू सो मच. पब्लिश चॅम्पियन लीग सीझन 2 पर्व दुसरा आपण पाहतोय आणि अशोक दादा सकपाळांच्या संकल्पनेत उभे राहिलेले हे स्वप्न, संतोष सर आणि स्वप्नात सत्यात उतरताना आपण पाहतोय. ज्याच्यामध्ये धमक आहे, ज्याच्यामध्ये चमक आहे आणि तोच व्यक्तिमत्व, अर्थात तेच व्यक्तिमत्व अशोक दादा सकपाळ आणि विशाल दादा सकपाळ आणि प्रदीप दादा सकपाळ.
अगदी बरोबर आहे, कारण आपण जर पाहिलं एक गाव 11 क्रिकेट तालुक्याचं क्रिकेट आपण खेळत होतो, परंतु अशा प्रकारची स्पर्धा खऱ्या अर्थ आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून आले. ऑन साईडला टर्न केला निहालने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल, कारण भावेश नाईकला जास्तीची स्ट्राईक देणं गरजेचं आहे. निहाल मात्र त्या ठिकाणी दुसरी घेण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडताना पाहायला मिळतंय, आउट केलं जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. आणि इथे मात्र आउट केलेलं नाहीये, म्हणजे निहाल मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे. भावेश पवार जर 50 लगावतोय तर सनी स्पोर्ट्स सनी शेळके यांच्या माध्यमातून सानपाडा 70-70 ब्रँच यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं प्राइज असेल. थँक्यू. तर धाबा झाले धापल कबड्डी 28 धाबा. यावेळेस आपण पाहतोय अपील केली आहे, परंतु पंचांनी दात फेटाळली आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल डबलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. हो 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 हो, बाल 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 बच गए. नसीबाजी साथ और क्या बात, दूसरा कुछ नहीं, नसीब में वही मिलेगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. भावेश पवार जर 50 लगावतोय तर भावेश नाईक साठी प्राइज आहे. भावेश नाईक आपण पाहिलं तर 50 लगावतोय तर तब्बल 1000 रुपयाचं प्राइज सनी स्पोर्ट्स तथाच सानपाडा ब्रँच. थँक्यू सो मच 70-70 ब्रँच यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं बऱ्याच गोष्टी घडताना पाहायला मिळाल्या. केतन मात्र यांनी डायरेक्ट हिट केला होता, परंतु बॉल सुरू होतोय. हा बॉल यावेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय, सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून डबलचा प्रयत्न करतोय. कॉलिंग चुकले का पाहायचंय निहाल. ओहो, तोपर्यंत आपण पाहतोय भावेश नाईक मात्र पोहोचतोय. 22 आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 22 धावा जमवल्यात आपल्या बॅटने भावेशने. 30 धावसंख्या झाली आतापर्यंत. आपण पाहतोय जर अर्धशतक लगावतोय तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 70-70 स्पोर्ट्स सानपाडा यांच्या माध्यमातून भावेश नाईक साठी. अगदी बरोबर आहे. भावेश नाईकच्या 50 साठी पैसे लागले, परंतु आता स्ट्राईक एंडला निहालला तुम्ही पाहताय. यावेळेस बॅटची कड आहे. आता मात्र निहाल बाद होताना पाहायला मिळतंय. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. निहाल आउट होतोय. तर निश्चित थँक्यू सो मच सन्माननीय अशोकदादा सकपाळ यांचं सॉन्ग आपण ऐकलं, परंतु आता मॅच मध्ये मजा येईल, कारण गोरसाईचा हिरो अर्थातच भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मैदानाच्या आतमध्ये बी फॅक्टर पाहायला मिळेल. एका बाजूला भावेश नाईक, दुसऱ्या बाजूला भावेश पवार, अशी जोडी हिट जोडी मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. निश्चितच आपण पाहतोय भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट नवे तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या नावाची धमक सोडली आहे, छाप सोडली आहे, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोरसई संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार एंटर करतोय. आणि अर्थातच आपण पाहतोय भावेश पवार एका बाजूला भावेश नाईक. आपण पाहतोय क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्यांची गर्दी ही सीमारेषेच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते. आणि हेच स्वप्न उराशी बाळगलं होतं अशोकदादा सकपाळ यांनी. महाबळेश्वर चॅम्पियन लीग अशी एक स्पर्धा भरवावी ज्याच्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळावेत. अर्थातच ते स्वप्न आज दुसऱ्या पर्वामध्ये देखील घवघवीत यश मिळवताना आपल्याला पाहायला मिळते. नशा हो मोहब्बत का, क्रिकेट का या शराब का, होश तो तीनों में खो जाते हैं. मोहब्बत रुला देती है, शराब सुला देती है, और क्रिकेट ऐसी दुनिया है एक दूसरे को मिला देती है. आणि ते क्रिकेटचं स्वप्न पूर्ण केले. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न संतोष सर, आणि अगदी यावेळेस फेस करताना डॉट झालाय तो भावेश पवार. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय अमर बामरस हे बॉलिंग मार्गवरती आपण पाहतोय उरुमुडी असोसिएशन कडून येताना पाहायला मिळतात आणि जिल्हा आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतात. भावेश पवार यांच्यासाठी पहिला बॉल डॉट केलाय. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, गॅप दिलाय, फिल्डर देखील आहे, सिंगल येते. आणि सिंगलच्या माध्यमातून इथे आपण जर पाहिलं तर एक धाव आली आणि धाव फलकावरती धावा झाले ते मात्र 31 धावा, 31 रन्स, एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. भावेश पवार नुकतेच मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांनी 2 बॉल खेळलेत,
1 रन त्यांच्या बॅटमधून आले, परंतु भावेश नाईक जर आपण पाहिलं त्यांची बॅटिंग तर 5 चेंडूमध्ये 22 धावांवरती खेळतोय. काय स्पर्धा आहे, मेगा फायनल मध्ये आपण थरार पाहतोय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025चा आणि क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींची खऱ्या अर्थाने संपूर्ण साथ मिळते या स्पर्धेला. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 अप्रतिम जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. निश्चितच संतोष सर आपण पाहिलं इथे मात्र 31 धावा दिल्या, 3 षटकं आतापर्यंत झाली. 12 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि अद्याप 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवावी लागेल बॅटिंग करताना आपण पाहतोय. प्रयत्न सुरू दोन्ही बॅटरचे. एका बाजूला आपण पाहतोय भावेश पवार, एका बाजूला भावेश नाईक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर सलामत तो पगडी 50. जोपर्यंत भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये, भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये, काही घडेल, कधीही घडेल आणि केव्हाही घडेल, घडतच राहील. चित्र हे बदलतच राहील. अगदी दोन्ही बाजूनी आक्रमण होताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल, कारण भावेश पवार इथे सोडणार नाहीयेत. कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला ना तर भावेश पवार 2 ओव्हरच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यानंतर भूमी फायटर्स या संघासाठी ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले त्या कारणाने या उर्वरित 2 षटकांमध्ये कमीत कमी 40 धावा स्कोरबोर्डती लागतील आणि 70चं टार्गेट देण्याचा प्रयत्न भूमी फायटर्स या मॅचमध्ये करताना पाहायला मिळेल. नक्कीच करावं देखील लागेल. दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल विश्वातील एक दिग्गज खेळाडू केतन म्हात्रे हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 साठी देखील आलाय केतन म्हात्रे. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधील, अफलातून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय व्यासपीठावरती कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. माझा प्रेक्षक मायबाप वर्गा स्वागत आहे प्रेक्षकांसाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हाय अँड हँडसम. वाह क्या बात है. स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीगची स्पर्धा अशोकदादा सकपाळ साहेबांची, स्पर्धा विशालदादा सकपाळ साहेबांची, स्पर्धा प्रदीपदादा सकपाळ साहेबांची, स्पर्धा माझ्या क्रीडा रसिकांची. यस, जोरात जोरात आणि जोरात स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व. केतन म्हात्रे षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ग्लान्स केलाय. ओ हो, मिसफील्ड होते. सिंगल येईल. एकच सिंगल वरती थांबावं लागेल. स्ट्राईक रुटेड स्ट्राईक चेंजिंग. धावा झाले त्या 32. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर केला होता, चॉप केलं होतं या बॉलला. अगदी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला केतन मामन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला भावेश पवार. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर वाकळ जे वंडर बॉय आहेत तर गोरसाईचे हिरो एका बाजूला पाहायला मिळतात. म्हणजे जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीग पर्व क्रमांक 2 ची आपण अंतिम फायनल म्हणजेच मेगा फायनल पाहतोय. प्रेक्षक दाखवले जातात 22 या tenniscricket.in च्या माध्यमातून प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. स्पर्धा जबरदस्त आहे आणि स्पर्धा हिट आहे. निश्चितच आपण पाहतोय स्पर्धेवरती नितांत प्रेम माझ्या क्रीडा रसिकांचा. हो, यावेळेस आपण पाहतोय कार्पेट पद्धतीने खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येते, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. सिंगल वरती धाव फलक विसावलं गेलंय ते मात्र 33. केतन म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॉलिंग ऑफस्टमच्या बाहेर जास्तीचे बॉल टाकले जात आहेत. 2 बॉलवरती 2 धावा दिल्यात. पहा हा स्ट्रोक तुम्ही पाहिला समोरच्या दिशेने खेळला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, फक्त 1 मिळाले. आता भावेश पवार स्ट्राईक एंडला आलेत. आली रे आली, आता माझी बारी आली. निश्चितच आपण पाहतोय भावेश पवार सेकंड मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल वरती निर्भर केलं जात आहे. 34 अंकापर्यंत धाव संख्या येऊन ठेपली. एका बाजूला भावेश पवार 3 अंकावरती खेळतोय. भावेश नाईक 23 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या माहितीसाठी षटक क्रमांक 3 केतन म्हात्रे 3 चेंडू अद्यापर्यंत डिलिव्हर केलेत आणि 3च धावा खर्च केल्यात. केतन म्हात्रे यांची लाजवाब बॉलिंग पाहायला मिळते. 34 वरती 1 अशी स्थिती आहे भूमी फायटर्स या संघाची आणि चांगली बॉलिंग आतापर्यंत. यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टिक वरती जास्त वापर केला जातोय. अपील केली आहे. पंचांकडे जबरदस्त अपील केले. केतन म्हात्रे त्या ठिकाणी सांगतायत आउट आहेत, परंतु पंच मात्र आपल्या जागेवरती स्थिर आहेत आणि निर्णय आहे त्यांचा नॉट आउट. रिप्ले टेलिकास्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 22 या tenniscricket.in च्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर बॉलने कट घेतला, थोडंसं वळण घेतलं, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला, परंतु केतन म्हात्रे आपल्या जीवाचा आटापिटा करत होते. सांगत होते की आउट आहे, परंतु आमचे पंच स्थिर आहेत. नॉट आउट. 34 वरती 1. निश्चितच आपण पाहतोय केतन बाबन म्हात्रे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अपील केली होती दोन्ही पंच, आमच्या ऑफिशियल पंच, आणि तिथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी
केली जाते. परंतु आपण पाहिलं भावेश नाईक मात्र शून्य पडलाय, बॅटर शून्य पडलेत. कुंडीना कटकटाना सन्नाटा है जमाना, कुंडीना कटकटाना सन्नाटा है जमाना, दम है तो चौवा छक्का लगाना, हे चॅलेंज केतन म्हात्रेचं. हो 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 हो, वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. हो, वाईट दिलाय पंचांनी मात्र हिरलाय. अगदी आणि आपण ऑफिशियल पाहिलं तर हा बॉल ना ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकला होता आणि आता मात्र सूर्यकांत आडवसर यांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अगदी थोडंसं वातावरण शांत पाहायला मिळतंय, कारण चौकार आणि षटकार लागल्याशिवाय आमच्या प्रेक्षकांना मजा येत नाही. आणि जसं तुम्ही सांगितलंय की चौकार आणि षटकार मारा असं तुम्ही आव्हान केलंय, पाहूया चौकार षटकार येत आहेत का. 4 दिवसाचा अथक परिश्रम आणि किरण सरांवरती चेहरा थोडासा डाऊन दिसतोय. मेहनत, जागरण आणि जागरणाचा परिणाम आहे. परंतु खूप सुंदर आयोजन 4 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु इथे यावेळेस केतन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस फटका खेचलाय, फटका चांगलाय, फटका देखनाय, फटका लाजवाब आहे, फटका 6 धावांचा आहे, टोला जोरात आहे. .22 यार्ड्स टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्याला खेचून मारलं होतं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. पुढचा बॉल निश्चितच आपण पाहतोय चांगली बॅटिंग. आणखीन फुलटॉस चेंडू इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जरी डॉट चेंडू आले तरी देखील या चेंडूवरती मात्र यापूर्वीच्या चेंडूवरती षटकार लगावला. धावा झाल्यात त्या 42. हालात कैसे भी हो बहादुर रोया नहीं करते, सीने में जिनको जुनून हो हिम्मत खोया नहीं करते. बॅट्समॅन रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या माध्यमातून. हाईट नो साठी यस आमचे आढाव सर आहेत, संतोष सर. अगदी बरोबर आहे. डिसिजन पेंडिंग आहे. 22 या टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आता त्या ठिकाणी पाहणी केली जाईल. आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी पाहतील. टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. डिसिजन पेंडिंग आहे आणि अगदी काही क्षणात हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. टीव्ही अंपायरकडे हा कॉल देण्यात आलाय. शेवटचा बॉल होता, स्लॅश केलं होतं. या बॉलला एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळाली. परंतु हाईट फॅक्टर इथे मोजला जाईल. किती हाईट होती हे सर्व गोष्टी पाहिल्या जातील. डिसिजन पेंडिंग आहे. तुम्ही स्पर्धा पाहताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहताय आणि निर्णय अगदी आमच्यापर्यंत येईल काही क्षणामध्ये. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. ओके, षटक क्रमांक इथे 4 ची समाप्ती होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 42 वरती. तुम्ही पाहताय मेगा फायनल महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतंय. 4 षटकांची ते सांगत झाले. धावा झाले त्या 42 धावा. आता मात्र शेवटचं षटक असेल या पहिल्या सत्रातील. अपोजिटला केतन म्हात्रे, संतोष सर. 60-65 धावांचं लक्ष असणं खूप गरजेचं असेल. परंतु इथे तसं चित्र पाहायला मिळेल काय. एक शांत स्वरूपाचा खेळाडू केतन म्हात्रे, मॅन फ्रॉम वाकलन. प्रेक्षकांसाठी केतन सर एकदा हात वर होऊन जाऊ द्या. हा प्रेक्षक मायबाप वर्ग आपल्यासाठी असतो, हा प्रेक्षक मायबाप वर्ग आपल्या खेळासाठी असतो आणि तो प्रेक्षक मायबाप वर्गच आपली ताकद असतो. आणि तोच खेळाडू आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच केतन वामन म्हात्रे, टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव, मोठा क्रिकेटर. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार आणि भावेश नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी बरोबर आहे. ही जोडी म्हणजे ऑल इंडिया आयकॉन पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं ना, केतन मात्र हे सध्याच्या घडीला टेनिस विश्व क्रिकेटमध्ये नाव गाजतंय. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं अष्टपैलू क्रिकेट लिस्ट काढली तुम्ही टेनिस विश्व क्रिकेटमधली, तर भावेश पवार अप्रतिम खेळ करतोय आणि या दोघांना पाहायला तुडुंब गर्दी पाहायला मिळते. त्याबरोबर नवी मुंबई आयकॉन, त्याचबरोबर सातारा जिल्हा आयकॉन. त्या कारणाने प्रेक्षकांची तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळते. गर्दी बिल्डरच आहे, दर्दी आहेत रसिक माझे. यावेळेस फुलटॉस वसूल करता आलेला नाहीये. डाव फसलाय, डाव उधळलाय आणि इथे मात्र आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्या. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी हा बॉल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा लागली आणि इथे कॅच पकडले. आणि तुषार संगपाळ लाकवड गावचे आहेत. मागील मॅच मध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर मेडन षटक हाताळलं होतं आणि अगदी भावेश पवार यांनी त्यांना मिळालेली मॅन ऑफ द मॅच अगदी तुषार संगपाळ यांना दिली होती.
आणि त्या कारणाने या मॅचमध्ये सुद्धा तुषार संकपाळ यांना बॉलिंग देण्यात आले. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर लाकवड गावचा आणखी एक सुपरस्टार म्हणजेच प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. परंतु विनोद सर आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणारा खेळाडू आपण जर पाहिला लाकवड गावचा आहे आणि बॅटिंग करणारा सुद्धा खेळाडू आहे लाकवड गावचा. म्हणजे लाकवड विरुद्ध लाकवड असा सामना पाहायला मिळेल. चला मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाहीये. चला आयोजन कमिटी मेंबर्स प्लीज, त्या विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज. सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षक मैदानामध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थानं तुम्ही खेळ चांगला केला तर प्रेक्षक तुमचा दिवाना होतो आणि दिवाना प्रेक्षक आता मैदानामध्ये दाखल झालाय सेल्फी घेण्यासाठी. चला लगेच मैदानातून बाहेर या. चला सेल्फी घ्या. चला अंधार होईल प्लीज, कारण सेकंड इनिंग मध्ये या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला चेंडू दिसला पाहिजे. चला या लगेच, चला या लगेच या. चला चला प्रेक्षक या, गप्पा नका मारू आता तिथून. या 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 चला. चला विनंती आहे यायचं आहे आपण बाहेर. चला प्लीज, कारण इथे मात्र आपण पाहतोय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व दुसरा संतोष सर खूप एन्जॉय केलं जात आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम मोस्ट वेलकम MCL 2025 सीझन 2. ही प्रेक्षकांची गर्दी, हा प्रेक्षकांचा जल्लोष. ओहो हो काय घडतंय यावेळेस. या चेंडूला मात्र डॉट होतोय और जिस गेंद के ऊपर कोई रन नहीं होता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो तुषार संकपाळ प्रत्येक बॉल टाकतायत ना या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो बॉल डॉट जातोय. म्हणजे जिथे हात लावताय तिथे सोनं होत आहे. तुषार संकपाळ अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्ट्राइक एंडला प्रताप संकपाळ आहे. 42 रन्स. ओहो यावेळेस अगदी ऑप्टिकला शफल झालाय. ना 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 रे भैया, अब तो मेरा बल्ला चलेगा. चल गेंदबाज हो गया ताता थैया. छे थँक्यू सो मच. अगदी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिलं असाल ज्या पद्धतीने आपण पाहिलं प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल होता, त्याला पाठीमागे फाईन लेग क्षेत्रामध्ये डिपॉझिट केलं होतं स्टँडमध्ये. हे संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025चं. अगदी प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. निश्चितच आपण पाहतोय बळीस फटकेबाजी सुरू आहे. शॅट करायला प्रताप सकपाळच्या बॅट मधून धाबा झालेत त्या 48 धाबा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ओहो हाफ ट्रॅकर चेंडू होता. आगे पीछे गाडी चली. पम 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 4 चौकार. थैंक यू डीजे, थैंक यू. थाम लिया है बैट में हाथ में, अब तो महासबर होगा. अब खेलेंगे हम, दौड़ेंगे, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रताप सकपाळ यांची 52 धावा स्कोरबोर्डती लागल्या. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल निश्चित जबर पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. थोडस लडकड धडपड गडबड टन 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 4 चौकार. थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर 6, त्यानंतर 4, त्यानंतर 4. शेवटचा बॉल 56 रन 56 धाबा. नाना पाटेकरचा चित्रपट अब तक 56. डाल भाई डाल. आखिरी गेंद. ओहो क्या बात है. ओहो अब तक 56 नहीं, अब तक 60 है. 60 और हमसे है गाठ. डीजे
थँक्यू सो मच. आता किरण सर प्रेक्षकांमध्ये जातील. प्रेक्षकांच्या कमेंट्स खूप महत्वाच्या असतील कारण स्पर्धा लाख मोलाची आहे. प्रताप सकपाळ यांचा सेल्फी घेताना आपण पाहतोय हा वेंगळे गावचा खेळाडू आहे. विठ्ठल प्रतापची बॅटिंग जबरदस्त राहिली. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 22 या टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे चित्र दाखवलं जात आहे. आणि आता प्रतापचे चाहते वाढलेत कारण त्याची बॅटिंग महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये अप्रतिम राहिले. किरण सर यांच्याकडे जाऊया. प्रेक्षक वर्ग माझ्यासोबत जोडलाय. लेट्स सी प्रेक्षकांकडे जाऊयात. मगाशी जिथे चर्चा केली आहे कारण की संतोषचं टार्गेट किती आहे मॅच मध्ये? 65 63 धावेचं टार्गेट राईट. आणि 63 धावेचं टार्गेट असताना प्रेक्षक राजवर्ग काय बोलतोय हे आपण बघूयात. लेट्स सी प्रेक्षक आहे तिकडे. तू कोणासाठी आज मैदानामध्ये, भावेश की दुसऱ्या बाजूला केतन? काय वाटतं मॅच कोण घेऊन जाईल? केतन मात्रे. केतन मात्रे. तुला काय वाटतं मॅच कोण घेऊन जाईल? 63 धावेचं आव्हान आहे. केतन पळालेत असे. तुला काय वाटतं? केतन मात्रे. केतन मात्रे मॅच घेऊन जाईल. वन साइड. वन साइड. भावेश अजिबात नाही. नाही, 22ने जर त्याची विकेट घेतली तर त्यांचा प्लस पॉईंट होईल, नाही तर केतन मात्रे वन साइड. आता कसं बरोबर बोललास तू. आयोजन कसं वाटलं तुला? असं आयोजन होणं महत्वाचं आहे. येस रेग्युलरली. वा बरोबर. दुसऱ्या बाजूला इकडे पण प्रेक्षक आरामात बसलेत. येऊयात प्रेक्षकांकडे. क्रिकेट प्रेमी आहे तुम्ही. मॅच कोण घेऊन जाईल, भावेश की केतन? भावेश पवार आणि केतन मात्रे या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळला? आवडला त्याचा खेळ? आवडला ना. आयोजन आवडलं तुम्हाला? हो असं आयोजन नेहमी होणं गरजेचं आहे. हो. अशोक दादा सबका यांचं आयोजन खरं आता प्रत्येक वर्षी होणं गरजेचं आहे. आयोजन आवडलं तुम्हाला? 100%. 2 व्ह्यू समोर आहे. आयोजन आवडलं असेल तर एकदा हात वर करून सांगा होय आम्हाला आयोजन आवडलंय. आणि हे सगळे आमचे प्रेक्षक आहेत, हे आहेत म्हणून स्पर्धा आहे. पप्पू पाटील आमच्या सोबत जोडले. पप्पू पाटील काय वाटतं मॅच कोण घेऊ? या इकडे या. मॅच क्रुशियल मुवमेंट आहे त्यांचं म्हणणं आहे. पण आज ते प्रेक्षक म्हणून आले. तुला काय वाटतं मॅच कोण घेऊन जाईल? तुला आयोजन आवडलं? भावेश पवार. हा आणि मॅच भावेश घेऊन जाईल. नक्की. तुला काय वाटतं? भावेश पवार. तुला इथं कोणाला वाटतं भावेश घेऊन जाईल मॅच? हात वर करा बघू. भावेश. मला आता केतन मात्र मॅच घेऊन जाईल असं कोणाला वाटतं? बापरे, केतन मात्र दिशेने जास्त जण आहेत. आणि कुठे गेले पप्पू पाटील? या पुढे या, पुढे रेंज मध्ये या. काय 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 बोलवता तुम्ही? मॅच फायनल आहे. क्रुशियल मोमेंट आहे. केतनही आपलाच आहे, भावेशही आपलाच आहे. मॅच बघायला मजा येईल नक्कीच. आयोजन आवडलं तुम्हाला? खूप छान आयोजन आहे. असं मला वाटतं कमीत कमी 10 वर्ष असं आयोजन आम्हाला बघायला भेटावं हेच सरांकडं अपेक्षा. वाव, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. हे संपूर्ण प्रेक्षक होते ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली आहे. येस 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 येस. दादा दादा काय बोलता? आयोजन आवडलं दादा तुम्हाला? आवडलं ना, एकदम सुपर. पैसा वसूल आयोजन एकदम एकदम सुपर. असं आयोजन होणं गरजेचं आहे. आमचे मोठे बंधू अशोकदा सकपाळला हार्दिक शुभेच्छा. अरे वा, ठीक आहे. तर मॅच कोण घेऊन जाईल काय वाटतं, केतन की भावेश? भावेश. अरे अरे भावेश, केतन भावेश आहेत. 50-50% मॅच अजूनही ऑन आहे. लेट्स सी काय घडते काय बिघडते. 63 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. मात्र प्रेक्षकांना ही स्पर्धा अगदी आवडली. प्रेक्षकांच्या मनामध्ये असलेल्या मंदिरासारखे घरासारखे आपण पाहिले तर अगदी ही स्पर्धा बसली गेली आहे. 63 धावेचं टार्गेट. काय घडते काय बिघडते. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सकाराम शेठ आमच्यासोबत आहे. सकाराम शेठ काय बोलता? या 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 पुढे या. मॅच कोण घेऊन जाईल काय वाटतं? मॅच कोण घेऊन जाईल? भावेश नाईक. मोरे साहेब तुम्हाला काय वाटतं? मला कोणी जिंकू, क्रिकेटचा विजय व्हावा. स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा एक नंबर. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने जाऊयात. थँक्यू सो मच. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वामध्ये दुसरं सत्र. अर्थातच विनिंग मुवमेंट साठी होणार वाटचाल. काय घडतंय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 सीझन 2. थँक्यू सो मच. अगदी किरण सर एका प्रेक्षकाने खूप चांगलं सांगितलं की भावेश पवारही आपला आहे आणि केतन मात्रेही आपला आहे. विजय कोणाचाही हो, ही कमेंट मला खूप आवडली. त्यानंतर एक कमेंट खूप महत्त्वाची होती की 10 वर्ष सातत्यपूर्व हे आयोजन असंच चाललं पाहिजे. ही कमेंट खूप महत्त्वाची होती. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पहिल्याच बॉलवरती बॅकफुटला गेले, कट केलाय बॉल, अगदी गॅप शोधतोय बॉल, सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. आयोजन कशा पद्धतीने? आयोजन आवडलं? आयोजन खूप चांगले, दरवर्षी व्हावं. मॅच कोण घेऊन जाईल?
भावेश पवार. लेट्स सी कॉमेंट्री बॉक्स तुमच्याकडे. बॉल क्रमांक दुसरा आहे, स्लॉट स्वीप केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे टन टनाटन केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला दुसऱ्याच बॉलवरती षटकार. सर्वांच्या वाटेत दीप लावा, परंतु कुणाचं हृदय जाळू नका, असं व्यक्तिमत्व परमेश्वर म्हणतो. जे पेराल तेच उगवते. अशोक दादा सकपाळ. गोविंद कदम साहेब, वाकीचे काय वाटतं मॅच कोण घेऊन जाईल? आरजू 11. आणि दुसऱ्या बाजूला आयोजन आवडलं? हा, एकदम मस्त आयोजन केलेलं आहे. अशी स्पर्धा होणं गरजेचं आहे. हो हो, नक्कीच. दादा तुम्हाला काय वाटतं मॅच कोण घेऊन जाईल? मॅच कोणी पण जिंकू द्या, शेवटी विजय हा क्रिकेटचा होणार आहे. नक्की. कॉमेंट्री बॉक्स तुमच्याकडे. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रेची तुफानी फलंदाजी तुम्ही पाहताय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग पर्व क्रमांक 2 मध्ये अगदी एखादा VIP मोबाईल नंबर असावा त्या पद्धतीने केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती वार करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल चौकार, तदनंतर षटकार, तदनंतर लागोपाठचे 2 चौकार आलेत. धावा झालेत ते मात्र 18 धावा. काय वाटतं तुम्हाला? 1 साइड केतन म्हात्रे हा जिंकू शकतो. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स आता तुमच्याकडे, आम्ही येतो. थँक्यू. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, कट केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. केतन म्हात्रेच्या बॅटमधून आलेला आणखी एक चौकार. धाबा झाले ते मात्र धाव फलकावरती तब्बल आपण पाहतोय 22 धाबा. काम के बिना दाम नहीं, मेहनत के बिना फल नहीं, और विदाउट प्रैक्टिस के बिना क्रिकेट का खेल नहीं. हा प्रॅक्टिसचा परिणाम आहे, हा सरावाचा परिणाम आहे. हा सराव अर्थातच केतन वामन म्हात्रे. टेनिस विश्व क्रिकेटमध्ये का केतन म्हात्रेचं नाव खऱ्या अर्थाने घेतलं जातं हे अगदी मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. पुढचा बॉल यावेळेस पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळू शकली असती, परंतु बालंबाल बचावलेत. 6 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 22 धावा स्कोरबोर्डती लागतात. 63चा पाठलाग करत असताना टीम आरजू 11 संघ पाहायला मिळतोय. परंतु क्या बात आहे, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. महाबळेश्वर चॅम्पियन लीग पर्व क्रमांक 2 ची ही स्पर्धा अंतिम चरणामध्ये, अंतिम सत्राकडे आपण वळतोय. तर निश्चितच आपण पाहतोय धाव फलकावरती धावा झाल्या त्या 22 22 रन्स. केतन म्हात्रे 6 चेंडू 22 अंकावरती खेळतोय. विवेक शिंदे अद्याप एकही चेंडू खेळलेला नाहीये. इथे मात्र चांगली फायटिंग, चांगला क्रिकेटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग अशोकदादा सकपाळ, विशालदादा सकपाळ, प्रदीपदादा सकपाळ, त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश आपण पाहतोय यांच्या माध्यमातून भरवलेली ही स्पर्धा, देखणी स्पर्धा. मी बघाशी देखील म्हटलं अहिरे वानवली गाव आणि त्या गावातील अशोकदादा सकपाळ यांचं नाव. या घरामधून इस घर से सोने का धुआं निकलता है और सोने के धुएं के माध्यम से यहाँ पर आयोजन किया गया. ये टेनिस बॉल क्रिकेट का माहौल है, ये मेला है, एक कुंभ मेला है. अगदी बरोबर आहे. जेवढं कौतुक करावं आदरणीय अशोकदादा सकपाळ आणि त्यांच्या परिवाराचं तेवढं खऱ्या अर्थाने कमी पडेल. कारण काय स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. हे संपूर्ण मैदानाचं व्ह्यू अगदी 22 या टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून दाखवलं जात आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक तुम्हाला संपूर्ण मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अँडी म्हात्रे, क्या बात आहे. अँडी म्हात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु केतन मात्र थांबायचं नाव घेत नाही. त्यांनी मात्र रन घेतले. एक चिकी सिंगल इथे मिळताना पाहायला मिळते. 23 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 23 रन, 23 धावा, 1.1 चेंडू झाला. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावा झाले तर 23. एका बाजूला भावेश नाईक गोलंदाजी करताना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे आणि विवेक शिंदे मैदानाच्या आतमध्ये. कानमंत्र, कुरघोडी, घुसखोरी, हितगुज, चर्चासत्र आणि ते नक्कीच पाहायला मिळेल, कारण त्या लेवलची स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग. केतन म्हात्रे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय तो थांबायचं नाव घेत नाही. त्याला लवकर मॅच संपवायची अति घाई लागले, कारण ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. कारण प्रत्येक बॉलवरती चौकार आणि षटकार ठोकताना आपण केतन म्हात्रे यांना पाहतोय. भावेश नाईक निघालेत. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने बिग हिट केलाय. अगदी केतन म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावा मिळतील 4 चौकार. निश्चितच या चौकाराशी धाव फलकावरती धावा झाले ते मात्र 27 धावा, 27 रन्स. 63चं लक्ष. अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फाइटिंग सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये अभी नहीं तो कभी नहीं, इसी पल इस वक्त यही और इसी वक्त ये मौका
और मिला मौका लगाया चौका. 22 बॉल 36 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड फटका समोर खेळलाय. जबरदस्त टोलेबाजी पाहायला मिळते. आकाशाची उंची मोजणारा हा जबरदस्त टोला. धावा मिळतायत 6. षटकार केतन मात्रे. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निश्चितच आपण पाहतोय वार 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 पलट वार प्रति हल्ला. इकडे तिकडे आगाल बगाल वार चढ. कधी इकडे कधी तिकडे. फक्त आणि फक्त केतन मात्रे. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कड लागते. इथे बॉल अडवलाय. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं आणि एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 63 धावा करायच्या होत्या परंतु ज्या पद्धतीने केतन मात्र बॅटिंग करतोय 9 चेंडू 33 वरती अगदी 63 धावा असं वाटतंय 4 षटकांमध्ये कंप्लीट केले जातील. परंतु भूमी फायटर्स या संघाला केतन मात्रे यांना या मॅच मध्ये आउट करावं लागेल आणि तरच चान्स बनू शकतो. निश्चितच आपण पाहतोय पडझड सुरू आहे. धावा जमवताना आपण पाहू शकाल. ओहो फटका खेळलाय. फिल्डिंग मात्र करा पाहायला मिळते का. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तितकंच चांगलं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आलाय. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय 35 धावा. बघा अशोकदादा सकपाल स्क्रीनवरती त्यांच्या सहभागीवरती आपण पाहू शकाल. भूमी जी धनलक्ष्मी म्हणून राहिली आहे आणि त्याच माध्यमातून आपण पाहू शकाल सर्व मान्यवर व्यासपीठावरती. अगदी बरोबर आहे. हा बॉल चॉप केला होता ऑफ साईडला. त्या ठिकाणी निहाला एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. संपूर्ण परिवार आज खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती आपण पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे शिल्पकार अशोकदादा सकपाळ साहेब. त्याचबरोबर भूमीला आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. त्याचबरोबर सन्माननीय अशोकदादा यांच्या सौभाग्यवती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे रामचंद्र मालुसरे साहेब, सुरेशजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आदी मान्यवर तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने या संपूर्ण मॅचचा आनंद घेताना आपण त्यांना पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 36 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात आरजू 11 संघाच्या. कारण रेट आपण जर पाहिला 18 धावा रिक्वायर्ड रेट आहे आता फक्त 9चा इथून पुढे. कारण 3 षटकांचा खेळ बाकी आहे. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि त्यांचा अंतिम सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहू शकाल राम शिंदे समालोचक ते देखील व्यासपीठावरती. संतोषजी मालुसरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोषदादा सकपाळ जे सन्माननीय शिंदे साहेबांचे निकटवर्ती ज्यांचे कामकाजामध्ये हातभार लावतात अशा गोड व्यक्तिमत्व ज्यांचं अशोकदादा सकपाळ यांच्यावरती खूप प्रेम आहे. ज्यांची नावं आम्हाला माहीत नसतील त्यांचं देखील व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत व आभार. जे अशोकदादांनी पेरलंय ते उगवलंय ही पोचपावती आहे आणि त्या पोचपावतीच्या माध्यमातून स्पर्धा भरवली आहे. खऱ्या अर्थाने आहिरेवानवली गावचे सुपुत्र आदरणीय आमचे आनंददादा कदम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर हरिबादादा कदम जे सरपंच आहेत वाकी गावचे. त्याचबरोबर विशाल दादा यांचंही मी कौतुक करेन कारण गेली सातत्यपूर्व 4 दिवस ते मुंबईमध्ये आहेत आणि नेहाल रिसॉर्टचा सर्व कारभार ते गावी पाहत असतात. परंतु क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारी ही तिन्ही व्यक्तिमत्व आहेत. प्रदीप दादा, अशोक दादा आणि विशाल दादा. आणि त्याच कारणाने की काय ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा होताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जंबो सर येताना पाहायला मिळते. रुळे गावचे सुपुत्र आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला केतन मात्रे आणि केतन मात्रेची विकेट घेतली जाईल का. या बॉलवरती बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज लागू शकली असती. ही विकेट जर कोणी घेतली ना या मॅच मध्ये तर हेमंत शिंदे घेऊ शकतात. कारण आपण जर पाहिलं तर केएसकेचे नंबर 1 चे बॉलर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. त्यानंतर एक चापट स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. केतन मात्रे थांबायचं नाव घेत नाही. धुमाकूळ घातलाय कोपर खेळण्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग केतन मात्रे. निश्चितच आपण पाहतोय केतन मात्र या ठिकाणी फाइटिंग करतोय, फाईट करतोय, लढतोय आणि अर्थातच जर आपण पाहिलं ना तर इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न संधी आहे. प्रताप सकपाळ बॉल खाली येतील. केतन मात्रेंची विकेट मिळाले. भूमी फायटर संघ कमबॅक करताना मिळेल आणि विकेट कोणी घेतले. केएसके चा खऱ्या अर्थाने बॉलिंग मध्ये कोहिनूर म्हणला जातो. हेमंत शिंदे यांनी विकेट घेतले. मित्रांनो हेमंत शिंदे यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. केएसके चा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजताना पाहायला मिळतोय. हेमंत शिंदे यांनी विकेट प्राप्त केले. केएसकेच्या खेळाडूंनी कॅच घेतले. प्रताप सकपाळनी क्या बात आहे विकेट आले. निश्चितच आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे उर्फ जंबो ज्या गोलंदाजाकडे नेहमी पाहिले जातं आदराने. वयाची मर्यादा नाही आहे आणि प्रत्यक्षरित्या जरी कामगिरी पाहिली तरी दमखम ज्याच्यामध्ये आहे
असा खेळाडू गोलंदाज अर्थातच हेमंत शिंदे मैदानाच्या आतमध्ये ज्याने खूप क्रिकेट काळ गाजवलाय आणि त्याच खेळाडूंना बाद केले ते मात्र केतन मात्रेला। मेहंदी रंग लाते हैं सूखने के बाद में, मेहंदी रंग लाते हैं सूखने के बाद में, और गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद में। अगदी बरोबर आहे। विकेट आल्यानंतर या सामन्यामध्ये बदल होईल का? हो, होऊ शकतो बदल। अनेकदा आपण पाहिले IPL सुरू आहे, अनेकदा पाहिले आपण पहिली विकेट मिळाली की दुसरी मिळते, दुसरी मिळाली की तिसरी मिळते। आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर 40 वरती 1 अशी स्थिती आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी धीरज भोईर आलाय। 15 चेंडू 23 ची गरज आहे, डॉट बॉल करावे लागतील, विकेट्स मिळवाव्या लागतील। हे काम मात्र हेमंत शिंदे यांना परिपूर्ण माहित आहे। विकेट आले, हेमंत शिंदे यांचा पुढचा बॉल असेल धीरज भोईर यांच्यासाठी। हा बॉल यावेळेस बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आहे, अगदी बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक येतील, बॉल फेकतील, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते। निश्चित जबरदस्त धावा फलकावरती धावा झाल्या त्या मात्र 41 धावा 41 रन्स। हेमंत शिंदे कडे ती कुवत आहे, हेमंत शिंदे ते करू शकतात। आय कॅन डू इट, यू कॅन डू इट, वी कॅन डू इट। मी हे करू शकतो, तुम्ही हे करू शकता, आपण हे करू शकता, ही संकल्पना मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे। इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले रुळेगावचे होते। बॅटिंग करणारे विवेक शिंदे रुळेगावचे आहेत, तर बॉलिंग करणारे बॉलर आपण जर पाहिलं तर हेमंत शिंदे रुळेगावचे आहेत। या षटकामध्ये विकेट आले, डॉट बॉल आले, सर्व काही गोष्टी घडताना पाहायला मिळतात आणि भूमी फायटरच्या बाजूने थोडंसं हे षटक जाताना पाहायला मिळत आहे। पुढचा बॉल म्हणजे शेवटचा बॉल, यावेळेस विकेट केलाय, डाऊन द ग्राउंड, फाईक फटका आहे, सरळ पाठवलंय प्रेक्षकांमध्ये, टाटा बाय बाय, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, षटकार। निश्चित जबर पाहतोय, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय विवेक शिंदेच्या जोडीला। मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र धीरज भोईर। जबरदस्त बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये धावा झाले त्या 47 धावा। चेंडू गेला मात्र हवा के संग संग घटा के साथ साथ, टाटा बाय बाय, 6 रन, छक्का, गेंदबाज हक्का पक्का। जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला। अगदी हेमंत शिंदे यांच्यावरती आक्रमण केलं होतं, अगदी घरचा आहेर त्या ठिकाणी हेमंत शिंदेना देताना आपण विवेक शिंदे यांना पाहायला मिळालं। कारण दोन्ही खेळाडू विचार केले ना ते एकाच गावातले आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो की हेमंत शिंदे सध्याच्या घडीला ज्या फॉर्ममध्ये आहेत, अनेक सातारा जिल्ह्यातील तालुका प्रीमियर लीगमध्ये ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून विवेक शिंदेना बोलवलं जातं, परंतु तितकेच मोठे गोलंदाज आपण जर पाहिलं तर हेमंत शिंदे आहेत। धावसंख्या आपण जर विचार केली ती 47 वरती पोहोचले आणि इथून पुढे जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रेट 8 आहे, म्हणजे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे। कोण जिंकेल ही मेगा फायनल पाहावं लागेल। नक्कीच आपण पाहतो, नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य असं काही नाहीये। हु विल इन द मॅच आय डोंट नो, बट इट्स अ बिग फाईट। सामना कोण जिंकेल सांगू शकत नाहीये, परंतु क्रिकेटचा विजय निश्चित आहे, कारण क्रिकेट गेम इज ग्लोरियस अनसर्टन। क्रिकेटला अनिश्चितने भरलेला खेळ म्हटलं जातं। जैसे पॉलिटिक्स रंग बदलता है, जैसे क्रिकेट रंग बदलता है, वैसे क्रिकेट का खेल भी रंग बदलता है। ये खेल है महाबळेश्वर चॅम्पियन लीग का 2025 सीझन 2। अगदी बरोबर आहे, कारण कोणी जिंको त्या ठिकाणी आम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली पाहिजे हे प्रत्येक प्रेक्षक अगदी म्हणत असतो। आता मात्र बॉलिंग मार्गवरती आपण जर पाहिलं तर सुदेश सकपाळ आलेत, 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे आणि स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय धीरज भोईर। हा अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल, बॅटची कडा आहे का पाहावी लागेल, विकेटचं पतन होताना पाहायला मिळते। सुदेश सकपाळ यांचा कट्टर बॉल आणि त्याच्यावरती विकेट आले, विकेट क्रमांक 2 आले। आता मॅच मध्ये मजा येईल। निश्चितच आपण पाहतोय जल्लोष जल्लोष आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। महाबळेश्वर चॅम्पियन लीग सीझन 2 2025 पर्व सक्सेसफुल आणि सफल प्रवास सुरू झालाय। पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सुदेश सकपाळ स्क्रीनवरती पाहू शकता, एन्जॉयमेंट करताना टर्निंग पॉइंट ठरेल काय, कारण क्रिकेट आहे, क्रिकेट आहे आणि क्रिकेट आहे। क्रिकेटचं नातं हे जीवापलीकडचं नातं, क्रिकेटचं नातं रक्तापलीकडचं नातं, क्रिकेटचं नातं ह्या खेळाडूच्या श्वासापर्यंतचं नातं, तोच क्रिकेटचा खेळ अर्थातच टेनिस बॉल क्रिकेट। टेनिस बॉल क्रिकेट अगदी आपण जर पाहिलं ना सध्याच्या घडीला खऱ्या अर्थाने टेनिस बॉल ज्या पद्धतीने खेळलं जातं, ज्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटमुळे आपल्या खेळाडूंना प्रसिद्धी मिळते, चर्चेचा विषय आहे टेनिस बॉल क्रिकेट। 15 चेंडू 15 धावांची गरज आहे आणि बॉल बाकी आहेत 11।
या षटकामध्ये काही चमत्कार केला, डॉट बॉल टाकले, आणखी काही विकेट्स घेतल्या तर भूमी फायटर्स या मॅचमध्ये येऊ शकतो. परंतु आरजू 11 संघाचा विचार केला ना तर आरजू 11 संघ या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये थोडंसं पुढे चाललाय. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे आपण सांगू शकत नाहीये. निश्चितच 47 वरती अडकलाय, दुसरी विकेट मिळवली आहे. सुदेश सकपाळ गोलंदाजी ट्रॅक वरती, एक चेंडू झाला आतापर्यंत आणि यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, डाव फसलाय का पाहायचंय. ओहो कॅच सुटले, कॅच नाही मॅच सुटलाय. ओ भैया क्या किया, अब होगा ताता थैया. चल भाई बड़ी गलती की और इस बड़े गलती का मुआवजा बिल्कुल आपको भुगतना पडेगा. कारण असं म्हटलं जातं भारताच्या रोहित शर्माचा कॅच सोडला होता, तिसरा परेरानं 4 अंकावरती आणि 264 धावा ठोकल्या होत्या. अभी नाही तो कभी नाही, या क्षणाला याच वेळेला, आणि ती चूक आणि पुन्हा दगडी चाळमधून आवाज येणार, चुकीला माफी नाही. अगदी बरोबर आहे, चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये गलफानपणाला माफी नाही. आणि इथे कॅच सोडलाय कारण 2 बॉल 2 विकेट मिळू शकल्या असत्या. कारण सुदेश सकपाळ ज्या पद्धतीने बॉलिंग करतात, खूप चांगली बॉलिंग त्यांनी या 2 बॉलवरती करताना पण त्यांना पाहिलंय. 48 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. विकेट आणि त्यानंतर एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आहे 63. तुम्ही पाहताय मेगा फायनल महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025. पुढचा बॉल सुदेश सकपाळ निघालेत. यावेळेस आपण बॉल पाहिलास, पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन तुम्ही देऊ शकत नाहीत कारण तुमच्याकडे ऑलरेडी धावा कमी आहेत. निश्चितच वाईट आलाय, कॅच सुटले, दबाव आलाय, दडपण आलाय. आणि दडपणामध्ये असं म्हटलं जातं ना, घर फिरले की घराचे वाशी फिरतात. नाला कहीं से भी हो, आला डालो आला कपड़ा क्लीन हो जाएगा. अब तो बल्लेबाज का बॉल वाला है भाई. अगदी बरोबर आहे. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल सुदेश सकपाळ निघालेत. शॉर्ट बॉल टाकलाय, त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये चांगला स्ट्रोक केलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्यामधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. स्क्वेअर कटचा फटका विवेक शिंदे यांचा क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा मिळतील 4, येतोय चौकार. 53 धावा दमखम पाहायला मिळते, पडझड पाहायला मिळते. आणि कॅच सुटल्यामुळे हे सगळं चित्र पलटताना पाहायला मिळतंय. चित्रावरून आठवलं, निश्चितच संतोष सर आपण पाहू शकता, भिंतीवर लावलेल्या घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत नसते. त्यासाठी सकाळी सूर्योदयाआधी उठून कष्टाची दौड करावी लागते. कष्ट करतोय विवेक शिंदे, कष्टानेच जिंकतोय विवेक शिंदे. अगदी बरोबर आहे. मेहनत मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला विवेक शिंदेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल विवेक शिंदे यांच्यासाठी. यावेळेस अगदी आपण जर पाहिलं तर पुलचा फटका आहे आणि याही बॉलला डिपॉझिट केलंय प्रेक्षकांमध्ये. विवेक शिंदे रुळेगावचे सुपुत्र आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त तुफानी बॅटिंग करतायत. ठोकलाय, अप्रतिम षटकार. निश्चितच आपण पाहतोय, फूल मांगोगे तो गुलदस्ता दे देंगे, फूल मांगोगे तो गुलदस्ता दे देंगे, खराब गेंद डालोगे तो चौवा छक्का लगाएंगे. खराब चेंडू आणि पहा प्रेक्षकांचं प्रेम आपल्या या स्पर्धेवरती स्क्रीनवर पाहू शकता. चांगला फटका बॅकफूट वरती आला, बॅटच्या रनर मध्ये घेतला आणि चेंडूला धाडलंय. यावेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न. वन बाउंड, टन 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 4 चौकार. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 चा विजेता संघ आहे टीम आरजू 11. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. संघ मालक आहेत विकासभाई कदम.